हे बघ, कुठलंही कुटुंब ना एका माणसाच्या सुखदुःखावर चालत नाही. सगळ्या माणसांची, कुटुंबातल्या सगळ्या माणसांची सुखदुःखही महत्वाची असतात. कुटुंबातल्या प्रत्येकाने सुखी असायला हवं आणि याच संस्कारात आधीरा वाढले ना, मग ते असं काहीतरी टोकाचा निर्णय कसा काय घेऊ शकते? हो, तसं तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणा. आदिरा म्हणते तितका तिचा प्रॉब्लेम मोठा नसेलही. नाही, नसेलच. कारण तसं असतं तर रोहनला सुद्धा कळलं असतं ना. तो काहीच बोलला नाही. म्हणजे मला असं वाटतं आणि की आदिराने सुद्धा ना जरा असा एकदम टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा जरा समजून घेतल्या पाहिजेत गोष्टी. कसं आहे, वेगळ्या स्वभावाची माणसं, वेगळ्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलेली माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा थोडी तरी घुसमट होतेच ना. तू काळजी करू नकोस काकू, मी आहे आणि मी बोलतो आदिराशी. तुला आदिरासाठी काय चांगलं आहे ते बरोबर कळतं. आणि समोर माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू अगदी योग्य तेच करशील. मीच वेडी आई आहे म्हणून मुलीच्या काळजीने पॅनिक होते. चालू दे तुझा, येते मी. मला तुमच्याशी बोलायचं होतं. हो गा, ये ना, ये बैस. अगं बैस. बर, काय म्हणतेस? बाबा बाबा, घरात जे काही सुरू होतं ना, थांब ना जरा. तो प्लीज मला बोलू दे. मला नको थांबूस. आत्ता बोललं पाहिजे. एक मिनिट, तुमचा दोघांचा काही प्रॉब्लेम आहे का? नवीन असं काहीच नाहीये, पण तुम्ही बघताय ना, घरातलं वातावरण ना दिवसेंदिवस खूप टॉक्सिक होत चाललंय. म्हणून मला असं वाटतं की मी आणि रोहनने वेगळं राहिलं पाहिजे. बाबा ऐका ना, प्लीज गैरसमज नका करून घेऊ. ऑफकोर्स आय लव्ह दिस फॅमिली आणि मला या फॅमिलीला वेगळं नाही करायचंय, पण तुम्ही बघताय ना या घरात काय सुरू आहे. आईंना माझ्याशी पटवूनच घ्यायचं नाहीये आणि बाबा माझ्यासाठी हे दिवसेंदिवस खूप डिफिकल्ट बनत चाललंय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अधिरा, अरे बाळा, तुझी घालमेल तगमग मला दिसतेच आहे की. झालं तुझं सुरू झालं. मुलाचे कान भरून झाले. आता काय माझ्या नवऱ्याचे कान भरायला आलीयस. आणि तुम्ही पण काय हो गप्पा बसताय आणि तिला सपोर्ट करताय, तिला ओरडायचं सोडून. घर फोडायला निघाली ही, घर फोडायला. घर सोडून जायच्या गोष्टी करते ही. इतकी वर्ष मी सगळ्यांना प्रेमाला बांधून ठेवलं होतं ना. मला असं वाटलं होतं की सून येईल, सगळं सांभाळेल पुढे, पण इथं फूट पाडायला निघाली आहे. मंदा गप्प बस. नाही बसणार मी गप्प. आणि मला एक कळत नाहीये, या सगळ्या हिच्या मूर्खपणामध्ये स्वानंदी कसं काय हिला सपोर्ट करते. हा, तिला अडवायचं सोडून ती कशी म्हणते की जा वेगळं व्हा म्हणून. असं कसं बोलू शकते स्वानंदी? तुम्ही नंदूताईला का ब्लेम करताय? तिची काहीच चूक नाहीये. तू तिला मध्ये घेतलंस का? का तिच्यासोबत बोललीस तू? दुसऱ्यांना त्रास द्यायचा आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने. बस एवढंच जमतं ना तुला? बस मंदा बस. तुझ्या वागण्याचा आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुला? म्हणून आदिराला हे घर सोडून जावं असं वाटतं. मला सुद्धा ना कधी कधी तसंच वाटतं. या घरामध्ये राहूच नये. रोज तुझी कटकट 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 सारखी चालू असते ना, ती ऐकण्याचा वीट आलाय आम्हाला. ऐकलं? झालं, समाधान झालं? हेच ऐकायचं होतं ना तुला? कुणालाच माझ्या बरोबर राहायचं नाहीये ना? कुणालाच माझ्या बरोबर राहावं असं वाटत नाहीये. इतकी वाईट आहे ना मी? ठीक आहे मी वाईट. मी पण सांगून ठेवतेय, मी जिवंत असेपर्यंत या घरामध्ये दोन चुली होऊ देणार नाही. सॉरी आई, मी सुद्धा तुमच्या बरोबर राहू शकणार नाही. माझं ठरलंय.
आधिराच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी सुद्धा आधिरा आणि रोहन बरोबर नवीन घरी राहायला जाणार. काय तुम्ही बाबा, तुम्ही आमच्या बरोबर राहायला आलात तर आम्हाला खरंच खूप आवडेल आणि स्पेशली मला खरंच खूप आवडेल. कारण बाबा तुम्ही मला नेहमी समजून घेत आलात. तुम्ही माझी नेहमी सपोर्ट सिस्टम म्हणून राहिलात, माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. सो आय वुड लव्ह टू. प्लीज बाबा. आई तुमच्यासारख्या असत्या ना समजूतदार, तर कदाचित हा आजचा दिवस उजाडलाच नसता. जाऊ दे ना, मी आहे ना तुमच्या बरोबर. रोहन, आपण नवीन घर बघायला जाऊया. पण का बाबा? अहो मला कळत नाहीये, आपण सगळे एकत्र आनंदात का नाही राहू शकत? तुझ्या बायकोमुळे. तिनेच ही वेळ आणली आहे. तीच घर तोडायला निघाली आहे. म्हणून तुझी इच्छा नसताना देखील ती तुला बळीच पाडते हे सगळं करायला. असं अजिबात नाहीये. असंच आहे. या सगळ्याला फक्त तू कारणीभूत आहेस. नेहमी दुसऱ्यावर दोष ढकलून देणं आणि मोकळं होणं हे बंद कर. रोहन, तुम्हा दोघांना आयुष्य एकत्र काढायचं आहे. त्यामुळं तुझी प्रायोरिटी ही आधिरा असली पाहिजे. तुम्ही दोघांनी वेगळं राहण्यामध्येच सगळ्यांचं सुख आहे. आणि तुमची हरकत नसेल तर मी येईन तुमच्या बरोबर. डॅडा काका, तुम्ही नका ना जाऊ, आपण जाऊया ना इकडे. सुश, तुला हवं असेल ना तर तू सुद्धा येऊ शकतेस. सुश, प्लीज, ऑफकोर्स यू आर मोस्ट वेलकम. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. तुम्हाला एकमेकांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला फक्त माझ्या एकटीचा प्रॉब्लेम आहे, है ना? मी नको आहे तुम्हाला सगळ्यांना. वा, छान आदिरा मॅडम, मस्त, खूप मस्त पैकी तुम्ही मला माझ्याच माणसांपासून तोडलं, एकटं पाडलं. तुम्हाला सगळ्यांना वेगळं राहायचं ना. मी नको आहे ना तुम्हाला. हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही सगळे एकत्र राहा, इथे राहा, गुण्या गोविंदानं राहा. मी जाते. तुम्ही गुण्या गोविंदानं राहा. काय वाटतील तो गोंधळ घाला, राहा. ग आईचा फोन नेहमीसारखा सायलेंट मोडवर गेलाय का? नाही तर पर्समध्ये असेल. घरी जाऊनच बोलावं का? बापरे, उशीरही झालाय. जाण्याआधी एकदा राजवाडींशी बोलायला हवं. हॅलो, अहो मी तुम्हालाच फोन करणार होते. पण मी केला तुम्हाला आता फोन. कुठे बाहेर आहात का तुम्ही? हो, घरी यायला किती वेळ आहे? थोडा उशीर झाला तर चालेल का? का काय झालं? अहो मी ना जरा घरी जाऊन यावं असं म्हणत होते, तर चालेल का? अहो अशा छोट्या छोट्या गोष्टी मला विचारून करत जाऊ नका हो तुम्ही. नाही नाही, तसं नाही, फक्त अहो सांगितलेलं बरं ना म्हणून. ते ठीक आहे, पण मी फक्त एक रिक्वेस्ट करीन की तुम्ही तिकडे जायच्या आधी जरा घरी या. बोलायचं आहे आपल्याला. काय झालंय? नाही नाही, असं फोनवरती नाही बोलता येणार हो. समोरासमोर बोलायला लागेल. ओके, बरं मी येते.